साल होतं 1991. छगन भुजबळ हे जवळपास 18 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले होते. बाळासाहेब ठाकरेंचा दरारा पाहून त्यापैकी 10-12 आमदार पुन्हा शिवसेनेत परत आले होते. पण छगन भुजबळांनी 6 आमदारांना सोबत घेऊन वेगळा गट बनवला आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. साल 1999 गणेश नाईक हे शिवसेनेतून फुटले आणि तेव्हा शिवसेनेची ताकद ही नवी मुंबईतली कमी झाली ती झालीच. साल 2005 नारायण राणेंनी मतभेद झाल्यानंतर शिवसेना सोडली. त्यांच्यासोबतही सुरुवातीला 20हून अधिक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात जवळपास 10 आमदार हे नारायण राणेंसोबत पक्षातून बाहेर पडले होते. त्यापैकी अनेक जण हे राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा. त्यात विजय वडेट्टीवार, कालिदास कोळंबकर ही मोठी नावं सुद्धा होती. 2005 सालीच राज ठाकरे सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी मात्र एकाही आमदाराला सोबत घेतलं नाही आणि स्वतःचा मनसे हा नवीन पक्ष निर्माण केला. 2022 एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेत बंड केलं आणि थेट शिवसेना पक्षच स्वतःच्या ताब्यात घेतला. एका राजकीय पक्षाचा सर्वोच्च नेता हा पक्षवाढीसाठी किती फिरतोय, त्याचा पक्षात वावर किती आहे, त्यावरच संघटन किती बांधलेलं आहे हे दिसून येतं. त्यात महाराष्ट्रासारखं मोठं राज्य असेल जिथे कोकण ते विदर्भ जिल्हावार नेते आहेत, सहकार क्षेत्र आहे, विचारसरणी राहणीमान वेगवेगळं आहे, तिथे नेहमी फिरत राहणं हे फार आवश्यक असतं. शरद पवार हे 80 पार झालेत तरी फिरतायत, मग उद्धव ठाकरे का नाही, हाच तो प्रश्न आहे. आणि हीच मोठी तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेत पाहायला मिळते की नेताच फिरत नाही, नेता भेटत नाही आणि राजकीय ताकद सुद्धा देत नाही. आता 2026 मध्ये पुन्हा ठाकरेंना नेते सोडून जात आहेत. 6 खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेत. आता ते एकनाथ शिंदेसोबत जाणार आहेत. विचार करा, हेच सगळे नेते जे सध्या शिवसेनेत असते तर किती मोठा शिवसेना पक्ष दिसला असता. कारण हे जे नेते आहेत जे सोडून गेलेत ते सगळे दिग्गज नेते आहेत. त्यात 2 मुख्यमंत्री, 1 उपमुख्यमंत्री, 1 पक्षाचा अध्यक्ष आणि अनेक मंत्री आहेत. त्यामुळेच ठाकरेंकडे नेते का टिकत नाहीत हाच प्रश्न पुन्हा उभा राहतोय. अगदी बाळासाहेब ठाकरेंना नेते सोडून गेलेत, उद्धव ठाकरेंनाही नेते सोडून जात आहेत. कधी डावललं जाण्याचं कारण आहे तर कधी नेतृत्व बदलामुळे झालेले मतभेद आहेत. त्यामुळे शिवसेनेतून मोठे चेहरे बाहेर पडत गेले. भुजबळांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही, मंडल आयोगावरून वेगळी भूमिका आणि इतरांचा वाढता प्रभाव ही कारणं होती. गणेश नाईक यांनाही मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, मंत्रीपदही महत्त्वाचं मिळालं नव्हतं. शिवाय त्यातून पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत झालेले मतभेद ही कारणं होती. नारायण राणे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या राजकीय एंट्रीमुळे अस्वस्थ होते. उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम यांचं पक्षात वर्चस्व वाढल्यानंतर दोघांनीही शिवसेना पक्ष सोडला होता. पुढे एकनाथ शिंदेंनी तर मवियासोबत होणारी पक्षाची फरफट आणि आदित्य ठाकरेंचं वाढतं वर्चस्व आणि त्यातूनच कुरघोडी होण्याची भीती यामुळे थेट बंडच केलं. या सर्व घडामोडींमध्ये पक्षाला लागणारी गळती रोखण्यात ठाकरेंना कधीच यश आलं नाही, हे विशेष. सुरुवातीच्या काळात शिवसेनेत मोठं होऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी हे नेते गेले, कारण अनेक वर्ष शिवसेना विरोधात होती. उद्धव ठाकरे सत्तेत असताना पक्ष फुटल्याने हे त्यांचं मोठं अपयश म्हणता येईल. भाजपचा वाढता प्रभाव असताना त्यांच्यासोबत शत्रुत्व घेण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. एकत्र लढल्यानंतर ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही तशी राजकीय दृष्ट्या कलाटणी देणारीच होती, कारण तिथेच भाजपने ठरवलं होतं की पहिला घाव हा शिवसेनेवरच घालायचा. पुढे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून तो दिसला सुद्धा. हे सर्व झाल्यानंतरही एकनाथ शिंदेच्या बंडानंतर नवीन पक्षाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी 9 खासदार निवडून आणले होते. शिंदेपेक्षा जास्त यश ठाकरेंना लोकसभेत मिळालं त्याची चर्चाही झाली. मात्र केंद्रात भाजपला एकट्याला बहुमत मिळालं नव्हतं आणि त्यामुळेच मित्रपक्षाची मदत घ्यावी लागली. पुढे विधानसभेला घवघवीत यश मिळाल्यानंतर मात्र ठाकरेंचे आमदार खासदार फुटतील अशा चर्चा वारंवार झाल्या. ऑपरेशन टायगरची कुजबूज, भेटीगाठी, अधूनमधून चर्चा या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि अखेर ते ऑपरेशन टायगर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 6 शिंदेच्या गळाला लागणार आहेत. त्यांना ऑफर दिल्या असतील, त्यांना निधीपासून ते राजकीय ताकद देण्याचा शब्द शिंदेंनी दिला असेलच. पण या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे त्यांना पक्षात कायम राहण्याचा विश्वास का देऊ शकले नाहीत हाच मोठा प्रश्न आहे. आणि पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. आता उद्धव ठाकरे, संजय राऊत असतील किंवा इतर लोक हे जे सोडून जाणारे खासदार आहेत त्यांना शिव्या देतील, त्यांच्यावर टीका करतील, पण त्यांना थांबवण्याचे प्रयत्न झालेत का? खरंच एका मीटिंगमुळे ते थांबतील का? एक बैठक घेतली आणि खासदारांनी थांबावं असा विश्वास ठाकरेंकडे कडून येतो. त्याच्या आधी काही प्रयत्न झाले का?
ते देखील समोर येणं आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. यात मात्र दिल्लीमध्ये आपलं वजन वाढवण्यात एकनाथ शिंदेंना यश आलंय आणि पुन्हा एकदा खासदारांची संख्या ही भाजपपेक्षा महाराष्ट्राच्या दृष्टीने जास्त एकनाथ शिंदेंनी करून दाखवली आहे आणि खासदार म्हणून एक मोठा पक्ष महाराष्ट्रात महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना पुढे येऊ शकतो. आता या निमित्ताने एकनाथ शिंदेंनी मोदी शहांना आपली ताकद सुद्धा दाखवून दिली. पुढे जाऊन काही गोष्टींसाठी याच खासदारांची मदत ही मोदी शहांना सुद्धा होणार आहे. एक विधेयक जे काही मधल्या काळात आणलं होतं, महिला आरक्षणाचा विषय असेल, ते विधेयक असेल, त्यात हेच खासदार शिंदेंच्या माध्यमातून मोदी शहांना मदत करतात का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यातूनच ठाकरे मात्र कुठे चुकले हाही मोठा प्रश्न आहे. एकूणच तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंकडे नेते टिकत का नाहीत? ठाकरेंना ते नेते टिकवता येत नाहीत का? ते जात असतील तर त्यांना थांबवता येत नाही का? आणि जेव्हा ते पक्षात काम करत असतात तेव्हा ठाकरे फिरत नाहीत, भेटत नाहीत, ही जी तक्रार असते त्यातूनच या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन होतात का? याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.